मुंबईत ठाकरेंचे 2 शिलेदार विजयी. मुंबई पदवीधरमधून अनिल परब, मुंबई शिक्षकमधून जमो अभ्यंकर विजयी. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर. नाशिक शिक्षक मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरू. निकाल येण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता. दूध दरासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्याबाबत निर्णयाची शक्यता. लोकशाही मराठीच्या मोहिमेनंतर प्रशासनाला जाग. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचा लॉंग मार्च. विधान भवनावर धडकणार तर प्रकल्पग्रस्त उद्या आझाद मैदानामध्ये लाक्षणिक उपोषण करणार. महावितरणच्या निवेदनावर वीज नियामक आयोगासमोर सुनावणी. वीज खरेदीसाठी टाकलेली अट विशिष्ट कंपनीसाठी असल्याचा आक्षेप. मराठा आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्यांमध्येच मतभेद. शुक्रिया आयोगाला प्रतिवाद करायचे की नाही यावरून याचिकाकर्त्यांमध्ये वाद. विधानसभेसंदर्भात दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक. नाना पटोले बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले. दिल्लीमध्ये आज एनडीएमधील नवनिर्वाचित खासदारांची बैठक. बैठकीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित. मोदी खासदारांना करणार संबोधित. मुंबईतील झोपडपट्ट्यांची चौकशी होणार. चौकशीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार. उदय सामंत यांची घोषणा. अनिल परब यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष. ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांचा जल्लोष. परळीमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा जल्लोष. पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंद. अनिल परब यांच्या समर्थकांचा मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत फटाक्याची जोरदार आतषबाजी. सोलापुरातील सेतू कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी. लाडकी बहीण योजनेची कागदपत्र काढण्यासाठी महिलांची गर्दी. मुंबईतील बोरिवलीमध्ये अनधिकृत रेस्टॉरंट आणि बारवर कारवाई. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर. चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. कांद्याला स्थिर हमी भाव देण्याची केली मागणी. भंडारा वनविभागाच्या वतीनं अमृत वृक्ष आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन. शासकीय संस्थांना वनविभागाच्या वतीनं मोफत वृक्ष दिले जाणार. जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन आरोपीकडून चोरी. बँकेतून आलेल्या ग्राहकाचे 33,000 चोरले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.